नमस्कार सगळ्यांना। तर मी आज तुमच्यासाठी नाश्त्याची अगदी नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। फार पौष्टिक आहे। तुम्ही ही नाश्त्याला बनवा किंवा मुलांच्या टिफिनला, घरात सगळ्यांनाच फार आवडेल। चला तर मग रेसिपी सुरू करूया। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नाही आवडला तर तुम्ही तुमचे सजेशनसुद्धा माझ्याबरोबर नक्कीच देऊ शकता। तर मी इथे रात्री 1 वाटी तांदूळ भिजत घातले होते आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 1-3 तास तांदूळ भिजवले तरीही चालतात। तर तांदूळ असा हातात घेऊन बघायचा, तो तुटला म्हणजे आपला तांदूळ छान भिजला आहे। त्यानंतर हे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। त्यातलं पूर्णपणे जे पाणी आहे ते काढून घेऊयात आणि त्यानंतर तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहे आणि त्याचं एक स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण एक मोठा उकळलेला बटाटा घेतलेला आहे मी, तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न टाकताच आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी बिलकुल इथे पाणी टाकलेलं नाही आहे। आता आपण हा उकळलेला बटाटा जो होता त्याचं जे बॅटर आहे ते सुद्धा या बाउलमध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता ही कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला, यात बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे। आणि तसंच आपल्याला तांदूळ आणि बटाटा मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण टाकूया इथे काही भाज्या। तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर मी इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, शिमला मिरची, त्याचबरोबर कांदा, थोडीशी कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला पालकसुद्धा टाकलेला आहे। तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही यात अजून भाज्या टाकू शकता। तर या सगळ्या भाज्या यात टाकून घ्यायच्या। त्यानंतर टाकूया इथे थोडीशी जिरे, त्याचबरोबर धनिया पावडर आणि इथे टाकलं आहे मी लाल तिखट। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता। त्यानंतर मी टाकले आहे थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकूया। अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे। जर लिंबू नसेल तर तुम्ही यात 2 चम्मच दहीसुद्धा टाकू शकता। आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आपल्याला पातळ बिलकुल नको आहे, या कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे। त्यानंतर यात टाकूया आपण इनो। जर तुमच्याकडे इनो नसेल ना तर तुम्ही खायचा सोडा टाकला तरीही चालेल। तर हे सगळं बॅटर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं मिक्स करायचं, जेणेकरून हे बॅटर छान हलकं होईल आणि छान फुलेलसुद्धा। तर बघू शकता मस्त बॅटर फुललं आहे आपलं। तर आता इथे मी तडका पॅन घेतलेला आहे। तर त्यात आपण थोडंसं तेल टाकूया आणि मी थोडेसे पांढरे तीळसुद्धा टाकून घेतले आहे आणि एक पळी आपल्याला याच्यात बॅटर टाकायचं आहे। आपण इथे यावर आता प्लेट ठेवूया आणि एक साईडनी 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरची प्लेट काढूया आणि मी इथे चाकू किंवा एखाद्या स्पूनच्या मदतीने तुम्ही हे पलटवून घ्यायचं आहे आपल्याला। तर एक पलटून घ्यायचं। त्यानंतर मी इथे परत थोडंसं तेल टाकलं आणि परत झाकण ठेवून दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचं आहे। चला तर मग बघूयात आपला नाश्ता तयार कसा झाला आहे। तर दोन्ही साईडनी मस्त भाजलेला आहे। मग लगेच आपण हा काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा बनवून घ्यायचे आहे। तर बघू शकता मस्त असा आपला नाश्ता तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि तुम्ही यापासून आप्पेसुद्धा बनवू शकता। तर मी तुम्हाला तोडून दाखवते। तर छान जाळीदार झालेलं आहे, स्पॉन्जीसुद्धा झालेलं आहे। तर बघू शकता जबरदस्त अशी जाळी झालेली आहे आणि मस्त असा स्पॉन्जसुद्धा आलेला आहे। तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करा, घरात सगळ्यांना फार आवडेल आणि यापासून आपण आप्पेसुद्धा बनवू शकतो। तुम्हाला जी रेसिपी सोपी वाटेल ती तुम्ही नक्की बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका।